नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, परमनंट पदांसाठी डायरेक्ट रिक्रुटमेंट होत आहे. ऑल ओव्हर इंडियामधून कुठूनही अप्लाय करू शकता. महाराष्ट्रामध्ये देखील तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक्झाम देता येणार आहे. तर मित्रांनो, नॉन टीचिंग पोस्टसाठी या ठिकाणी 10वी पासपासून सर्व पोस्ट भरल्या जात आहेत. मित्रांनो, ही जी पदभरती होते नवोदय विद्यालय समिती, ज्याला आपण NVS असं म्हणतो मित्रांनो, जी की ॲटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटचा तुम्हाला जॉब भेटतोय. तर बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये पाहू शकता कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत. स्टाफ नर्स असेल, असिस्टंट सेक्शन ऑफिसर असेल, ऑडिट असिस्टंट असेल, लीगल असिस्टंट, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर असतील, स्टेनोग्राफर, कॉम्प्युटर ऑपरेटर, केटरिंग सुपरवायझर, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, त्यानंतर मित्रांनो ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, वेगवेगळे केडर त्याच्यामध्ये आहेत, प्लंबर्स आहेत, लॅब अटेंडंट, मेस हेल्पर, मल्टीटास्किंग स्टाफ, असे विविध मित्रांनो या ठिकाणी वॅकेन्सीज आहेत. डिटेलमध्ये सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, नवोदय विद्यालय समितीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ही जाहिरात देण्यात आलेली आहे. अजून याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले नाहीत. 15 मार्चलाच ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झाले की तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटतील. याची जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर बघा मित्रांनो, नवोदय विद्यालय जी आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये देखील याच्या संस्था आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील जॉब लोकेशन असणार आहे तुम्हाला. जसं की पाहू शकता, नोएडा उत्तर प्रदेशमध्ये याचं हेडक्वार्टर आहे. रिजनल ऑफिसेस भरपूर ठिकाणी आहेत. भोपाळ असेल, चंदीगड असेल, नोएडा असेल, उदयपूर असेल. त्यानंतर मित्रांनो पाहू शकता, महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर याच्यासाठी पुणे या ठिकाणी असेल किंवा जे पण रुरल एरियाचं आहेत मित्रांनो, अशा ठिकाणी भरपूर ठिकाणी मित्रांनो याचे महाराष्ट्रामध्ये देखील स्कूल्स आहेत, ऑफिसेस याचे आहेत. तिथं मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे. तर डायरेक्ट बेसिस रिक्रुटमेंट आहे, म्हणजे परमनंट जॉब तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. पेमेंट तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 7व्या वेतन आयोगानुसार असणार आहे. त्याचबरोबर सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटचे भत्ते देखील तुम्हाला भेटणार आहेत. डिटेल याचं एज्युकेशन देखील आपण बघूयात पोस्ट वाईज. तर पहिली पोस्ट या ठिकाणी मित्रांनो फिमेल स्टाफ नर्स. याच्यासाठी पाहू शकता 44,000 ते 1,42,000 इतका पेमेंट आहे. ग्रुप बी ची पोस्ट आहे डायरेक्टली मित्रांनो ही. तर या ठिकाणी तुमचं BSc नर्सिंग झालेलं आहे फक्त, तर तुम्ही अप्लाय करू शकता. BSc नर्सिंगवरती देखील ही पोस्ट आहे मित्रांनो. टोटल वॅकेन्सी स्टाफ नर्ससाठी जर आपण बघितल्या 121 पोस्ट भरल्या जात आहेत. या ठिकाणी पाहू शकता तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला वॅकेन्सी पाहता येतील मित्रांनो. तर स्टाफ नर्ससाठी खूप मोठी चान्स या ठिकाणी आहे. ग्रुप बी डायरेक्टली तुम्हाला भेटतं आहे. तर तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. त्यानंतर पुढची पोस्ट या ठिकाणी आपण बघणार आहोत ती म्हणजे मित्रांनो ऑडिट असिस्टंट सेक्शन ऑफिसर. ह्या ज्या पोस्ट आहेत मित्रांनो, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, जसं की पाहू शकता बॅचलर डिग्रीवरती भरले जात आहे, परंतु एक्सपिरियन्स या पोस्टसाठी त्यांनी मागितलेला आहे. ऑडिट असिस्टंटसाठी देखील मित्रांनो क्वालिफिकेशन फक्त BCom मागितलेलं आहे. आता बघा मित्रांनो, फक्त BCom वरती तुम्ही ऑडिट असिस्टंट या पदासाठी अप्लाय करू शकतात. याच्यासाठी पाहू शकता सेक्शन ऑफिसरला 5 पोस्ट आहेत आणि ऑडिट असिस्टंटसाठी 12 पोस्ट आहेत. फक्त BCom झालेलं पाहिजे. कुठलीही एक्सपिरियन्सची इथं गरज नाही. 35,000 ते 1,12,400 इतका पेमेंट या पदासाठी आहे. त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर या पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहू शकता मास्टर डिग्री त्यांनी मागितलेलं आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो हिंदी असेल किंवा इंग्लिश असेल, यामधून कंपल्सरी सब्जेक्ट तुमचा पाहिजे. मास्टर डिग्री त्याच्यामध्ये हिंदी इंग्लिश कंपल्सरी त्यांनी या ठिकाणी मागितलेलं आहे. पाहू शकता भरपूर सारे एज्युकेशन क्वालिफिकेशन याच्यामध्ये आहेत. वेगवेगळे डिग्रीज मागितलेले आहेत. हिंदी इंग्लिश झालेला असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. या ठिकाणी ट्रान्सलेशन ऑफिसर या पदासाठी टोटल वॅकेन्सी जर बघितल्या तर 4 वॅकेन्सी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे पहा, लीगल असिस्टंट. याच्यासाठी डिग्री इन लॉमधून तुमचं झालेलं पाहिजे आणि 3 इयरचा एक्सपिरियन्स मित्रांनो लीगल केसेस हँडलिंगचा तुमचा असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यानंतर स्टेनोग्राफरची पोस्ट आहे पहा. वयोमर्यादा मित्रांनो सर्वांसाठी सेम आहे, 18 ते 27 वर्ष. काही पदांसाठी आहे, काही पदांसाठी वेगवेगळी आहे, 18 ते 30 आहे काही पदांसाठी. तर एज रिलॅक्सेशन देखील तुम्हाला असणार आहे. स्टेनोग्राफरसाठी मित्रांनो टोटल वॅकेन्सी 23 वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. 23 वॅकेन्सी आहेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो 12वी पास पाहिजे तुमचं. आणि या ठिकाणी मित्रांनो तुमचं डिटेक्शन आणि ट्रान्स्क्रिप्शन या ठिकाणी घेतलं जाणार आहे. ऑन कॉम्प्युटर घेतलं जाणार आहे 12वी पास नंतर. पाहू शकता स्टेनोग्राफरला 23 वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. त्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेटरची पोस्ट आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये BSA किंवा BSc झालेलं आहे कॉम्प्युटर सायन्स IT मधून किंवा BE BTech झालेलं आहे तरीही अप्लाय करू शकतात. कुठलेही एक्सपिरियन्सची या पदासाठी गरज नाही. तर कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी मित्रांनो 2 जागा भरल्या जात आहेत. ग्रुप C ची ही पोस्ट असणार आहे. 25,500 ते 81,100 इतका पेमेंट या पदासाठी. त्यानंतर केटरिंग सुपरवायझरची पोस्ट आहे मित्रांनो, बॅचलर डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंटमधून झालेली आहे किंवा ट्रेड प्रोफिशियन्सी सर्टिफिकेट इन केटरिंगमधून झालेलं आहे तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे तर तुमच्यासाठी या ठिकाणी
ठिकाणी चान्स असेल. त्यानंतर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट यासाठी मित्रांनो सीनियर सेकंडरी सर्टिफिकेट म्हणजे 12वी तुमचं झालेलं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो तुमच्याकडं टायपिंग आहे 30 वर्ड पर मिनिट इंग्लिश किंवा मित्रांनो 25 वर्ड पर मिनिट इन हिंदी झालेलं आहे तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त टायपिंग आणि 12वीवरती तुम्हाला या ठिकाणी ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट या पदासाठी अप्लाय करता येईल. सर्वात जास्त जागा मित्रांनो या ठिकाणी ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी 21 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. केटरिंग सुपरवायझरला 78 जागा आहेत. तर टायपिंगवरती ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी तुम्हाला या ठिकाणी चान्स भेटणार आहे. त्याच्यानंतर पुढची पोस्ट पहा ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट अजून दुसऱ्या कॅडरमध्ये आहे मित्रांनो. सेम त्याला या ठिकाणी टायपिंग आणि 12वी तुमचं झालेलं आहे तर अप्लाय करता येईल. 2 कॅडर आहेत त्याच्यामध्ये आणि दुसरा जो कॅडर आहे मित्रांनो या ठिकाणी JNV कॅडर त्यासाठी सर्वात जास्त 360 वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. 12वी पास आणि तुमचं टायपिंग हिंदी किंवा इंग्लिश झालेलं आहे तर मित्रांनो तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. आणि टायपिंग देखील जास्त त्यांनी मागितलेलं नाही. 30 वर्ड पर मिनिटच इंग्लिश टायपिंग मागितलं आहे आणि 25 पर वर्ड मिनिट या ठिकाणी हिंदी टायपिंग मागितलेलं आहे. तर इथं तुम्हाला खूप मोठा चान्स आहे मित्रांनो. 360 प्लस 21 जागा या ठिकाणी आहेत. जवळपास मित्रांनो 371 प्लस जागा या ठिकाणी ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी आहेत. 12वी पासवरती फक्त टायपिंग तुमची मागितलेली आहे. तर यासाठी 19,000 ते 63,200 इतका पेमेंट आहे. ग्रुप सी ची पोस्ट मित्रांनो या ठिकाणी ही असणार आहे. त्यानंतर पहा इलेक्ट्रिशियन प्लंबरसाठी वॅकेन्सी आहे. 10th क्लास प्लस ITI तुमचा इंडस्ट्री ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून झालेला पाहिजे इलेक्ट्रिकलमधला तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर पुढची पोस्ट आहे पहा लॅब अटेंडंट याच्यासाठी मित्रांनो 10 क्लास पास आणि तुमचा डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्निक्समध्ये झालेला पाहिजे किंवा ते जर नसेल फक्त 12वी सायन्स जरी असेल तरी तुम्ही लॅब टेक्निशियन या पदासाठी अप्लाय करू शकतात. लॅब अटेंडंट पदासाठी अप्लाय करू शकतात. 161 टोटल वॅकेन्सी या पदासाठी भरले जात आहेत. ग्रुप सी ची पोस्ट आहे पहा. तर लॅब अटेंडंटसाठी देखील खूप चांगल्या वॅकेन्सी आहेत. ग्रुप सी ची पोस्ट आहे 18,000 ते 56,900 इतका पेमेंट या पदासाठी देखील आहे. त्यानंतर मेस हेल्परची पोस्ट आहे पहा मित्रांनो. मेस हेल्परसाठी तुमचं मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पासवरनं तुम्ही अप्लाय करू शकतात. मात्र 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला त्यांनी मेस किंवा स्कूल मेसमधला आणि पासिंग ऑफ स्किल टेस्ट प्रिस्क्रिप्टेड बाय NVS स्किल टेस्ट पास तुम्ही या ठिकाणी होणं गरजेचं आहे. परंतु एक्सपिरियन्स मात्र मेसमध्ये काम केलेला तुम्हाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मेस अटेंडंटसाठी मित्रांनो सर्वात जास्त मेस हेल्परसाठी 442 वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. त्यानंतर पुढची पोस्ट आहे पहा मल्टीटास्किंग स्टाफ याच्यासाठी मित्रांनो फक्त 10वी पासवरती तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. ही देखील ग्रुप सी ची पोस्ट आहे. 18,000 ते 56,900 पेमेंट आहे. 18 ते 30 वयोमर्यादा एज रिलॅक्सेशन असणार आहे प्लस याच्यामध्ये सर्व भत्ते तुम्हाला असतील. तर बघा मित्रांनो मल्टीटास्किंग स्टाफची जी पोस्ट आहे याच्यासाठी 19 वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. फक्त 10वी पासवरती तुम्हाला इथं ॲप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहे. तर ही संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि कुठल्या पोस्टला किती जागा आहेत ती माहिती दिलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या जाहिरातीची तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. आता बघा एज रिलॅक्सेशन तुम्हाला असणार आहे 5 वर्ष SC ST साठी OBC साठी 3 वर्ष. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बाकी सर्व ज्या पोस्ट आहेत पोस्टनुसार देखील एज रिलॅक्सेशन तुम्हाला पाहायला भेटेल. आता याचं एक्झाम सेंटर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये देखील असणार आहे. महाराष्ट्रामधील मेन सिटीज आहे पहा मुंबई, पुणे, नागपूर, रत्नागिरी, नाशिक, अमरावती या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर याचं पाहायला भेटेल. त्याच्यानंतर मित्रांनो तुमची एक्झाम कशी होणार आहे तर ऑनलाईन एक्झाम असणार आहे. प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळा सिलेबस आहे या ठिकाणी. जसं की पाहू शकता प्रत्येक पोस्टचा त्यांनी सिलेबस दिलेला आहे मित्रांनो. तुम्हाला त्यासाठी जाहिरात डाउनलोड करायची आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही पाहू शकतात. जसं की पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो एखादी पोस्टचा आपण या ठिकाणी सिलेबस पाहूया जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल. जसं की मल्टीटास्किंग स्टाफ जी 10वी पासवरती पोस्ट भरली जाते याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला 100 प्रश्न या ठिकाणी 100 मार्क्स असतील. 2 तासाचा वेळ असेल. लँग्वेज टेस्ट पहिल्यांदा तुमची होईल इंग्लिश हिंदी जी की 20 मार्काची असेल आणि जनरल अवेअरनेस करंट अफेअरची टेस्ट होईल आणि बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशनवरती तुम्हाला प्रश्न असतील. याच्यामध्ये कुठेही मित्रांनो गणित बुद्धिमत्ता तुम्हाला असणार नाही या ठिकाणी आपण पाहू शकता. लँग्वेज टेस्ट करंट अफेअर्स आणि कॉम्प्युटर असे प्रश्न तुम्हाला याच्यावरती असतील. 2 तासाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स घ्यायचे आहेत कॅटेगरी वाईज ते पण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. डिटेलमध्ये तुम्ही जाहिरातीमध्ये देखील पाहू शकतात. आता मित्रांनो याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत अजून सुरू झालेले नाहीत. ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाल्यानंतर तुम्हाला याची फीज किती असणार आहे पहा. जसं की मित्रांनो स्टाफ नर्स या पदासाठी त्यानंतर स्टाफ नर्ससाठी सोडून बाकी सर्व पदांसाठी या ठिकाणी फीज पहा. बाकी पदांसाठी कमी आहे. जनरल EWS OBC NCL यांच्यासाठी ॲप्लिकेशन फीज 500 रुपये आणि प्रोसेसिंग फी 500 रुपये म्हणून या ठिकाणी 1000 रुपये फीज आहे. त्यानंतर SC ST PWDला ॲप्लिकेशन फीज नाही आहे मात्र प्रोसेसिंग फीज फक्त 500 रुपये आहे. त्यानंतर स्टाफ नर्ससाठी मात्र या ठिकाणी 1500 रुपये फीज असणार आहे जनरल EWS OBC कॅन्डिडेटला आणि SC ST PWDसाठी या ठिकाणी 500 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन अजून आलेले नाहीत. फक्त या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती ही रिक्रुटमेंटची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. जशी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होतील तशी तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ बनवून स्वतंत्र
स्वतंत्र अजून माहिती दिली जाईल। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।